नमस्ते। ठीक। हाँ, कहाँ से आया? हम लोग पुणे से लद्दाख गए थे। लद्दाख? और हम वापस पुणे जा रहे हैं। लद्दाख किस लिए गई थी? तिकडे दिसेल कपड्याचं दुकान, तिकडे घुसली, खायला थांबलो होतो, आता कपडे घेतीये। तर मंडळी मी काहीच घेतलेलं नाहीये, खूप महाग होतं यार। ए तो गडाला वरून, ए पडला गाडी, ही गाडी आहे तिथं। लाए वो साथ में निकर मिकर तो फैमिली है तो क्या एंजॉय नहीं करते? नहीं कुछ नहीं कर, वहाँ जाके तो किया होगा ना। नहीं ॲक्च्युली प्लॅनिंगमध्ये चेंज झालं आहे। ॲक्च्युली आम्ही 7 वाजता निघणार होतो, तर जे आमच्या ह्याचे हॉटेलचे जे ओनर होते ना, तर ते 4:30 वाजता आम्हाला येऊन त्यांनी उठवलं की तुम्ही आत्ताच जावा, नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकसाल, म्हणून आम्हाला ते उठवायला आले होते 4:30 वाजता। म्हणजे जर ट्रकच्या ट्रॅफिकमध्ये जर अडकलात ना, तर तुम्हाला जाताच येणार नाही। लगेच उठा म्हटले, काहीच करू नका, फ्रेश व्हा, पाणी मारा तोंडावर, लगेच जावा। हा, म्हटलं ठीक आहे चालेल, कारण आजचा दिवस आहे, आपण जाऊ शकतो। कारण इकडे कसं आहे की म्हणजे कारगिल टू श्रीनगर जे ट्रॅफिक आहे ते फक्त ऑड डेला, म्हणजे ऑड जी डेट आहे त्याला सोडता येते, आणि तिकडनं इव्हनला सोडणार आहेत। त्याच्यामुळे आज आपल्याला घाई करून आपल्याला आहे ना चेकपोस्ट क्रॉस करायची आहे। 3 तास लागणार आहे चेकपोस्ट क्रॉस करायला, एवढे लांब आहे ते, 100 किलोमीटर आहे। हो, 100 किलोमीटर। ट्रक रोडला थांबलेले आहेत, खूप सारे ट्रक आहे तिथे, ट्रक लागले। तोच तेच म्हणला, तुम्ही इथून जर ऑटो, त्याला म्हणला हम लोग 8 बजे निकलना, तो म्हणला इधर से आप 8 बजे निकलोगे, उधर 11 बजे पहुंचोगे, 11 बजे के बाद उधर ट्रक का ट्रैफिक चालू होगा, तो फिर कैसा होगा? तो वो ट्रक निकलेंगे, वो उसके पहले आप वो जोजिला पास क्रॉस करके निकल जाओ, नहीं तो दिन भर ट्रैफिक लगेगा। तो खाली नहीं का घाट है, ये ट्रक उधर जाएंगे, वो उधर भी ब्लॉक होगा ना, आपला जम्मूचा। हाँ तर मित्रांनो, आता 6 वाजलेत सकाळचे। तुम्हाला ते असं उजेडावरून वाटत असेल की 8 वगैरे वाजले, तर नाही, 6 वाजलेत आणि खूप फास्ट आलोय। आपली गाडी बसेल बोई नको घालू, काय कट्टुकट घातली ना पूर्ण। बघा चेकपोस्ट लय लांबी, अरे चेकपोस्ट, बाप रे बाप। ते काय ते टोप्या दिसतात ना तिथं असं बहुतेक। जाऊ दे, आलोय ना, जाऊ द्या, जवळपास 1.5-2 किलोमीटरची लाईन आहे, पण आलोय ते महत्वाचं आहे। मला वाटतं ट्रकला नाही सोडत, इथे आज गाड्या सोडतील पहिल्या प्रायव्हेट वाल्या, पण ट्रक पण मध्ये थांबलेत ना। 1 तासात आलो आपण। जेस दान आलोय ना। 5 वाजता चालू केलं ना आपण। हा, 5 ला सुरू केलं, 6 वाजलेत। चला आता किती वाजता ते तुम्हाला अपडेट देतो मी थोड्या वेळाने, जसं गाड्या सोडतील चेकपोस्ट वर जाऊ तसं। ओके, तर मित्रांनो, तब्बल 1.25 तासानंतर आमचा चेकपोस्ट क्रॉस केले आम्ही, आणि जोजिला पास खुणावतोय परत एकदा, आणि बर्फ असणार आहे आज पण। घे ऑफ रोडिंग, पाणी खूप केवढं साचलंय। रिव्हर डोळ्यामध्ये साचून घेतो, परत काय वर्षभर दिसणार नाही। थोड्या वेळ मित्रांनो, काश्मीर इथून 66 किलोमीटर आहे अजून,
आणि आम्ही उतरलो, झोजिला पास उतरलो, सोनमर्ग वगैरे क्रॉस केलं आणि सकाळी असंच उठून तोंड पण धुतलं नव्हतं सकाळी, तसंच आलो होतो. मग आता ब्रश करायला थांबलो आहे. तर मित्रांनो, आम्ही आता ब्रश वगैरे करून इथं नाश्त्याला आलो आहे. नाश्ता कसला आम्ही जेवणार आहे. तिने सांगितले आहेत पराठे आणि आम्ही सांगितले आहेत पनीर बटर मसाला आणि तवा रोटी. कॉफी घेतली मस्त आहे बघा, मस्त होती. मी नाही पिली. इकडे बघा ना काय ड्रेस, एक तरी ड्रेस मी घेणार आहे. मी ह्याच्यात उगाच थांबलो रे इथं, एक तरी ड्रेस. उगाच थांबलो. चूक झाली थांबलो. मी गाडीत जाऊन बसतो, कॅश तुझ्याकडे आहे, तुला काय करायचं ते कर. मी ओके. पण गाडीत जाऊन बसन. असं करणार आहे तुम्ही दोघं? हो असंच करणार. मी दोघं असंच करणार. हो असंच करणार आहे. अशी भाजी आहे ना आम्हाला, म्हणजे वास पण आणि जी थिकनेस आहे ती कुठंच नाही मिळाली. आज मिळाली आहे, बघू कशी आहे. आणि पराठा पण आलाय अमृताचा. एकदम अय्यो, तेल, एक नंबर. एकदम तेल में फ्राय करके खाने वाले हूँ मी. चला आता हे फटाफट उरकतो. हे बघा माझा पराठा आणि लोणचं आणि हे दही. तर मंडळी, मी काहीच घेतलेलं नाहीये. खूप महाग होतं यार. मुझे घर जाना है, मुझे रविवार पेठ जाना है. मुझे मार्केट जाना है. पण जेवण काय होतं एक नंबर. जेवण एक नंबर खाल्लं होतं. होतं. सिरियसली खूप छान होतं जेवण. ऍक्च्युली ना त्यांनी ते खूप आहे ना, खूप महाग सांगितलंय, त्याच्यामुळे मग ती म्हटली जाऊ दे नको, आपल्या इकडे भेटतं. आपल्या इकडे भेटण्याचा विषय नाहीये. 1200 रुपयाला म्हणजे कापडाचं कापड फक्त, ड्रेस पण नाही. तर मित्रांनो, अजून श्रीनगर बरेच किलोमीटर आहे, 50 एक आहे. पण म्हटलं आपण फ्यूल भरून घेऊ, कारण घाट बहुतेक मला वाटतं एक चालू होईल आता. म्हणजे आता आम्हाला आयडिया नाही, तरी 25 एक लिटर बसेल गाडीत असा अंदाज आहे. 25 ते 30 लिटर. नमस्ते. देखिए हाँ, कहाँ से आया? हम लोग पुणे से लद्दाख गए थे. लद्दाख? और हम हाँ वापस पुणे जा रहे हैं लद्दाख किस लिए गए थे? घूमने. ये भी गया घूमने? घूम कर आया? मजा आया लद्दाख में? आते वक्त नहीं आ रहा है उसको, जाते वक्त मजा आ रहा था. बर्फ था ना उधर. अच्छा अच्छा. ठंडी लग गई? बहुत ठंड था, बहुत ठंड था. चलो चल, थँक यू. चांगले होते रे खूप. हे इथले लोकल काही लोक डेंजर असतात बाळा, त्यांना चेक करतात. ती टू व्हीलर कशी चेक केली बघितली का मग अशी, अख्खं पॅनल उघडायला लावलं त्याला. मित्रांनो, इथं फॉरेस्टची चेकपोस्ट होती, श्रीनगरच्या अलीकडे बरेच आम्ही. पण ते एवढे छान होते ना, तुम्ही ऐकला ना आवाज त्यांचा की किती छान बोलले आमच्याशी. म्हणजे मी आता थोडं मागं, मला भीती वाटत होती की नाही का आपण आता शेवटी श्रीनगरच्या जवळ आहे, काय विचारतात काय किंवा ना काय विचारतात काय नाही विचारत. कारण आपल्याकडे लगेज एवढं आहे ना, ते खोलून दाखवायचं म्हटलं तरी अवघड आहे. पण काहीच नाही विचारलं, शिवभाशी बोलले गोड ते. भारी छान वाटलं यार. आम्हाला अमृता असं झोपली वाटलं होती की ना, की हे अंगावर काढायला हा. लागल, हे सगळं काढायला लागल, मग म्हणतील की मग जा मग परत वरती. ठेवायला. हा, वरती परत टेंट लावला होता ते पण, कारण ते बाकी म्हणले असते ना खोलायला. हा मग हे बाकी आहे ना सगळ्या गाड्या आमच्या समोर बघितलं ना त्यांनी चेक केल्या. आणि एक टू व्हीलर तर त्यांनी पूर्ण पॅनल सकट खोलायला लावले होते. तुम्ही काय माहिती व्हिडिओमध्ये शूट झाले का नाही. सो मला असं वाटलं होतं, पण मला वाटतं MH12 बाहेरची गाडी आहे, बघून फक्त तेवढंच विचारलं की कुठून आले कुठं चाललेत, बस. भारी तुम्ही मस्त. कसे आहेत? हा मित्रांनो, गेले 2 तास झाले आम्ही ट्रॅफिकमध्ये एकाच जागेवर थांबलोय. चक्का जाम आहे पूर्ण. आणि टोटल मला असं वाटतं की 40 ते 50 किलोमीटरचा जाम आहे. समोरून एक गाडी आली होती, त्याला म्हणलो, आपली ह्याची ट्रॅव्हलर होती, त्याला म्हणलो भैया कितना जाम है. तो म्हटला भाई एक काम करो, आप यू टर्न मारो और दोबारा एडवेंचर के लिए जाओ, यहाँ पे रुकने से अच्छा है क्योंकि पूरा जाम है. काय सांगायचं आता, 3:30 वाजलेत. नशीब तिथं खाल्लं आम्ही. तिथं जर खाल्लं नसतं ना तर काय खरं नव्हतं. काय तसं सामान होतं गाडीत, काहीतरी बनवलं असतं. कारण आहे इथं बाजूला रस्ता पण होता, ट्रक थांबलाय बघा तिथं साईडला, लेफ्ट साईडला. काय माझा प्लॅन होता यार आज जयपूरला जायचा, आणि बघा काय झालं. चालायचंच, आपण जे ठरवू ते होत नसतं, आणि त्याला जीवन असे नाव आहे.
बापरे मित्रांनो, आम्ही अजूनही ट्रॅफिक मध्येच आहे. 6:30 वाजलेत आणि वातावरण बघा कसलं आलं डेंजर. अजून आम्ही जम्मूच्या घाटामध्येच आहोत. कहर झाला आज, स्ट्रगल कहर करतोय आम्ही त्या ह्याला म्हणजे ट्रॅफिकला. कहर झाला रे आज, कहर झाला. आयुष्यात एवढं बेकार पहिल्यांदा अडकलोय. नशीब आम्ही आहे ना जेवलो होतो. जेवण्याचा आमचा निर्णय आम्ही बरोबर घेतला. आम्ही असं हे नाही केलं की नको पुढे जाऊन खाऊयात. नाही मला माहिती होतं ना इकडं परिस्थिती आहे ना तशी. मला वाटलंच होतं ट्रॅफिक वगैरे असेल ना तर लय अवघड होईल, म्हणून आपण आहे ना पटकन जेवण करून घेऊ. आणि अमृतानी पण जरा पराठे दाबकून खाल्लेत म्हणजे बरं झालं ते तरी. आता एखादा खाल्ला असता ना मग भूक लागली असती. नाही म्हणून तर म्हटलं 2 घेऊयात आपण. त्याच्यातला तुम्ही अर्धा खाल्लाच की. हो चला बाबा ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर. कसा घालतोय तो. ओ माय गॉड. इझी मॅटर वॉट. वैतागलेत रे सगळे. आता आपणच किती वेळ झाले इथं अडकलोय. 6 तास झाले ते. अजून मंडळी चेन आणि टनल यायचं आहे. आणि बराच लांब आहे अजून. आणि बराच लांब येतो बाबा. हा पण चिडलो वाटतं आता. घालतो काय आता तिथून. जाऊन दे घाल. बिंदास घाल. अरे बापरे. ओ खाली बघ. खाली पण जाम आहे. पुढं नाहीये. हा पुढं नाहीये तिकडं. हा ऍक्च्युली. अरे इकडं केवढं जाम आहे मग. ए दगड आला वरून. ए पडला गाडी. ही गाडी आहे तिथं. शिट. लँडस्लाइड होतंय. आय होप कुठल्या गाडीला काय प्रॉब्लेम नसन झाला, कारण वरून जोरात आला होता तो. म्हणून आहे ना पाऊस आहे ना, पाऊस नाही पडला पाहिजे. ते इकडं आहे ना लय प्रॉब्लेम आहे. पाऊस पडला की लँडस्लाइड होतात. ह्याच्यात तर दिसलंच नसेल कॅमेऱ्यात. मी तर डोळ्यांनी बघितलं बाई. मी पण बघितलं ना. आणि मोठा दगड होता रे. हे लक्ष ठेव तिकडं अमृत. हा बघते. टनेल चालू करा लवकर. हे मोठा दगड होता रे. हो मी बघितलं ना, चांगला मोठा होता. हळूहळू घ्या. ह्या साईडने घ्या. काय ते यायचं म्हणलं जोरात येतो वरून. कुठे इकडं जा नाही तर तिकडं जा. वर लक्ष ठेव फक्त. असं जाम मध्ये असल्यावर काय करणार. कुठं पळणार ना. पळून एक तर सीट बेल्ट लावलेला असतो. निघता पण येत नाही. बाबा मला देवा, मला घरी सुखरूप नाही. राम 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 वादळ बघा, वादळ. गायांना सुद्धा त्रास होतोय वादळाचा. त्या होय. राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम वादगड होता राम 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 बापरे नशीब त्या सळ्या पण लावलेल्या आहेत बाजूला त्याच्यामुळं पार इकडं पर्यंत येणार नाही शपथ. आणि असलं वादळ सुटलंय ना भयंकर. मंडळी हे बघा पावसाने आमचं स्वागत केलेलं आहे. एक फक्त टनेल आम्ही क्रॉस केलाय आणि कसला जोरात पाऊस आलाय. हो आणि असला बादा बादा पाऊस पडतोय ना. सगळे आहेत ना आता जेवढे जे कोणी ज्यांचे ना वर लगेच होते ना ते सगळे थांबलेत कारण त्यांना आता त्याच्यावर काहीतरी ताडपत्री वगैरे टाकली पाहिजे नाहीतर त्यांचं सगळं लगेच भिजणार. अवघड आहे आपल्याला. कधी बाहेर पडतोय ना असं अजून झालंय आम्हाला traffic माहितीये का. संपलेलं आणि नाही. ट्रॅफिकनी आम्हाला अजून सोडलेलं नाहीये असं म्हणायला पाहिजे. सकाळचे 10 वाजलेत आणि सकाळपासून 4 वाजल्यापासून आहे ना 450 किलोमीटर गाडी चालली आहे. तोच रस्ता होता सरळ सरळ त्याच्यामुळे मी म्हणलो नको काय शूट करायला. आणि त्यात काचेवर आहे ना एवढे मर्डर झालेत ना म्हणलं ते काय तुम्हाला दाखवणार. अजून मी साफ करायला पण थांबलो नाही. आता जस्ट फ्यूल स्टेशनला थांबलो होतो. फ्यूल भरलं. फ्यूल नव्हतं गाडीमध्ये. 36-37 लिटर बसले गाडीत फ्यूल. 12 ॲव्हरेज देते गाडी फुल्ली लोडेड. सो आम्ही आता चाललोय ह्याच्याकडे उदयपूरकडे चाललोय.
उदयपूर अजून 750 किलोमीटर आहे आणि रात्री 9:30चा टाइम सांगताय. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये, पोटात कावळे ओरडतात आहेत. हो ना. आणि मॅडम आता उठल्यात, मस्त झोपली होती. ऍक्च्युली झालं रात्रभर झोपच नाही, त्याच्यामुळे मी झोपले होते आता. आणि काय झालं माहिती का, रात्री आम्ही तिथं 10:30 पावणे 11ला पोहोचलो पंपावर. त्याच्या पुढं 180 किलोमीटर काहीच नव्हतं आणि मागे तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक जाममध्ये आम्ही अडकलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला पर्यायच नव्हता. मला पण झोप यायला लागली होती. मला जेव्हा झोप येते ना तेव्हा मी गाडी अजिबात चालवत नाही. मी पंपावर थांबवली, रिफ्यूल केलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली की थांबू का. ते म्हटले बिंदास झोपावं, काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही पण आता बंदच करणार आहे. त्यांनी पण, आम्ही तिथं होतो तेच बंद केला पंप आणि झोपा म्हटले, कुठेही लावा गाडी, काहीच अडचण नाही. झोपलो तिथं आणि मग पहाटे साधारण 1:45च्या दरम्यान मला जाग आली. मग काय झोप आहे ना, कारण गरम खूप होत होतं. गरम खूप होत होतं. मेरे को जगह नहीं. आम्ही रॉयल पंजाबच्या 2 थाळी मागवली आणि शुभाला बर्गर आणि फ्रेंच फ्राईज दोघांना मागवलं. आणि रोट्या बघितल्या का, एवढ्या दिवसात त्यांना रोटी हा प्रकार मिळालाच नाही खायला. दणपुरी कशी आहे भाजी. तर मित्रांनो, काय जेवण होतं. रॉयल पंजाब फॅमिली ढाबा आहे आणि हा कुठला हायवे मला पण माहीत नाही. काय जेवण होतं, एक नंबर. तर जरा फ्रेश व्हायला गेली आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. गाडी पण खूप गरम झाली होती आणि दुपारचे 12 वाजलेत. अजून जवळपास मला आहे ना, उदयपूरचं हॉटेल आहे ना ते 664 किलोमीटर आहे आणि 10.5 तास सांगते. म्हणजे किती वाजतील आपल्याला, 10:30 वाजतील असं ते म्हणतंय. मे बी आपण जरा थोडं 1 तासभर थोडा लवकर जाऊ शकतो असं मला वाटते, कारण रोड चांगला आहे. बघूयात, अमृता आली की निघू लगेच. सुप्रभात मित्रांनो. सुप्रभात मित्रांनो. आणि आम्ही आवजी खावजी म्हणून जे रेस्टॉरंट होतं, रॉईस कॅफे मध्ये राहिलो होतो काल. तर ते आता मी सोडतोय. रात्री काहीच व्हिडिओ करताना नाही, कारण इतकं दमलो होतो ना. 1250 किलोमीटर झाले आमचे. सो त्याच्यामुळे काहीच करता नाही आलं आणि आलो, खाल्लं आणि झोपलो. आणि नेहमीचा टिपिकल मेनू होता आमचा, फ्राईड राईस आणि ते नाही का आम्ही नेहमी खातो इथं आल्यावर. त्याच्यामुळे काय बाकीचं काही शूट करत बसलो नाही आम्ही. आता निघतो, कारण आता आपल्याला घरी जायला पण किती 1:30 वाजतील. तर मंडळी, आम्ही आता आशीर्वाद हॉटेलमध्ये थांबलोय. राजस्थानमध्येच आहे पण पंजाबी हॉटेल आहे. तर आलू पराठा मागितलाय आणि त्यांनी इथली एक स्पेशल भाजी मागवली आहे त्यांची, आशीर्वाद स्पेशल. आणि 2 रोट्या ना, 2 रोट्या. ॲक्च्युली आम्हाला आहे ना हे खायचं होतं, दाल बाटी, पण दाल बाटी नाही भेटली. जाऊ देता काय. आणि आता 11:15 झालेत. खूप ऊन लागतंय, खूप गरम होतं इकडं. आणि रोडला आहे ना लिमिट आहे 65 km/h. काय आता एवढा भारी रोड आहे आणि पळवता येत नाही गाडी. चला जाऊ दे, खाऊन घेऊ, आलं की दाखवतो. तसंच पिणं थोडं वरून. तर मंडळी, आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. मस्त होतं जेवण. आणि एवढं गरम होतंय ना, बापरे, बेकार गरम होतंय. बाहेर पडूशी वाटत नाही, इतकं गरम होतंय, डेंजर. गाडीतून खाली उतरायचं नाही. नो 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 नो, काय खायचंय ते गाडीत खायचं. ड्राईव्ह थ्रू. ड्राईव्ह थ्रू. मग काय. स्वागत नाही करूंगा आम्हाला. जी बोलिए. हम लोग अभी लद्दाख से आए. आ जाओ नीचे, आ जाओ. करा मुला आपण. पोलिसांनी थांबवलं. डीजल के लिए लेके गए थे. अच्छा. उधर ये नहीं है ना, फ्यूल नहीं है ना. हाँ, निकल गया. लद्दाख तक ऊपर तक लेके गए थे गाड़ियाँ. हाँ, गाड़ी ऊपर तक लेके गए थे. हाँ. लद्दाख. वो गैस का है, शेगड़ी है, इसमें क्या है? बिस्किट है. बैटरी है. ये वो पंचर का.
लाए वो साथ में फिकर मिकर तो फैमिली है तो क्या एंजॉय नहीं करते मी कुछ नाही करत. वहाँ जाके तो किया होगा ना. नहीं नहीं ये किराना माल है सब. आपको ये खाने का सब मिलेगा, बाकी कुछ नहीं मिलेगा. ऐसा ब्लूटन कशात होता हा? ते असं कशात तरी त्याचं. वरच्यावर होता. हा वरच्यावरच होतं ते. ये बैग लाओ कौन सी ब्लू वाला. ये ब्लू ब्लू वाला वो कपड़े हैं. हाँ देखो. हे ठेवू का वर? नीचे से ही देखो ना सर. त्याला वाटलं ते ब्लू बॅग मध्ये काय, मला माझेच कपडे त्याच्यात. म्हणलं त्याच्यात ती चेन पडली होती. तर मित्रांनो, इथं गुजरात चेकपोस्टला आम्हाला थांबवलं होतं. खूप स्ट्रिक्ट चेकिंग झाली. हो पूर्ण सगळ्या बॅग उघडल्या. मला म्हणले काय कुठे गेले होते, हिंदीमध्ये बोलत होते. म्हणलो आम्ही गेलो होतो ह्याला लद्दाखला गेलो होतो. नहीं 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 कुछ तो लाया होगा ना साथ में. म्हणलो कुछ नहीं लाया, हम लोग कुछ करते नहीं है. नहीं नहीं उधर तो एंजॉय किया रहेगा. बोलो नहीं सर जी, हम लोग नहीं ड्रिंक नहीं करते हैं. बोलो सब नीचे लेता हूँ, कुछ प्रॉब्लेम नहीं है, आपको पूरा सपोर्ट करता हूँ. तरी पण आहे ना, एवढं कोऑपरेट करून पण त्यांनी सगळं चेक केलं. अमृताची बॅग पहिली घेतली, त्याला वाटलं अमृता काय आहे माझी तर काय बॅग मध्ये कपडे होते, त्याच्यामध्ये त्याची चेन तुटली होती. म्हटलं आता बघ म्हटलं. आणि मित्रांनो, असली भंगार गाडी चालवायला लागतीये ना की विचारू नका. नुसतं राईटला घुसायचंय, लेफ्टला जायचंय, राईटला जायचंय, लेफ्टला. आणि पर्याय नाहीये बरं का. असं नाहीये की मुद्दाम करायला लागतंय. ते कार घडतंय आपोआप. कारण ट्रकवाले काय होतात, राईट लेनला असतात आणि मधल्या लेनला असतात. आपण डाव्या साईडनी कितपत गाडी चालवणार, चुकीचं आहे तसं चालवणं. आणि त्यात गुजरातचे ड्रायव्हर इतके भारी आहेत ना, ओव्हरटेक करतात एखाद्या गाडीला आणि डायरेक्ट स्पीड कमी करतात. एवढं इरिटेट करतात ना विचारू नका. हा डायरेक्ट पुढे आणि हॉर्न वाजवलं तर भाई माशी पण हालत नाही. काय खाकरा आणि फेफडे खाऊन फेफडेच ना. खाकरा काही नका बोलू. खाकरा आणि एखादा सबस्क्रायबर असायचा आपला. जे आहे ते आहे रे. काही लोक म्हणतोय मी सगळेच म्हणतोय का काही आपल्याला ओव्हरटेक करून गेलेत माहितीये ना तुला. हे बघ आता, हे बघ, हे निळं बघ. खाकरा आणि फाफडा खाल्लं. फाफडा तेच ते फेप, मला वाटलं फेफडे. ए डोकं, ए डोका चल. अरे चल फुफ्फुस्या चल. ए अरे तू कुठून आला आते. मधीच काय होतं काय माहिती, ह्यांना उतकी येते का काय काय माहिती. ही शेव कुठून आली काय माहिती. मारुतीची शेव. बघा आता बघा काय बोलायचंय. मग अशी एका ट्रकवर लय भारी लिहिलं होतं, अरे लड़को जहर खा लेना मगर जिंदगी में कभी किसी लड़की से प्यार मत करना. वा 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 वा. रेकॉर्ड करायचं होतं मला, पण मी अशा गर्दीत होतो. हे बघा, हे बघा काय चाललंय बघा. त्यांची स्वतःची लेन सोडून इकडे. मग आपण पण कसं आहे, आपलं वाघ आहे नाही बिबट्या आहे, बगीर आहे, लोटतो मग आम्ही सगळीकडे. मग चीज ऍड करायचं का तुला? नको, काही गरज नाहीये. ऑलरेडी चीज असतच. मला Google- कॉफी? माझ्यात कॉफी मी मागवली ना, तू पी. पेप्सी को हॉट कॉफी चाहिए ना? हाँ एक्स्ट्रा पण कसं आहे, आपण चिंगू माणूस आहे, याच्यात ते ऍडजस्ट करून टाकायचं. अरे पण माझी कॉफी का त्याच्यामध्ये घ्यायची? तू पी ना, मी नाही पीत. रडतय काय त्याच्यावरून तू? हा? एवढं रुसायचं कशाला त्याच्यावर, तोंड वाईट केलंय. तुला भेटते ना मग अन्ना घ्यायचं. गुगल पे, अन्ना गुगल पे. मला म्हणा आप्पा ओके. अरे आपण हे घ्यायला पाहिजे होतं का? काय घ्यायचंय? लाटे वगैरे घ्यायला पाहिजे होतं. नको जाऊ तू दे. एकतर आहे ना, ते बर्गर ठुसते परवडन मला. नको, लाटे घ्यायचे म्हणे, मला लाटे. नाही. लाट घालू काय रे तुला? लाटे. मला नाही खायचं तो बर्गर. आय डोंट. हिंदी हिंदी पेरी पेरी फ्राई चाहिए कि सॉल्टेड चाहिए? क्या?
फ्राईज फ्राईज फ्रेंच फ्राइज नॉर्मल 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 नाही समजत होतं. गुजराती इधर हमारे इधर मराठी है. डू यू नो जर्मन लँग्वेज? नो डझंट नो. म्हणलं ना मी. मित्रांनो ही काही गुजराती नाहीये, पण तिला ना गुजराती काय लिहिलेलं दानातून वाचते मराठी सारखं. आणि मी कधी कधी विचार करतो हे मागच्या जन्मी आहे ना गुजराती असेल बहुतेक, काय कळा ना. पेरी पेरी पाहिजे का सॉल्टी पाहिजे ते विचारत होता. माझ्या आईच्यानी कधी गुजराती कधी वाचली नाही, ऐकली नाही, काय नाही. मला कसं कळणार तो गुजरातीत बोलत होता. ही लगेच म्हणते नाही 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 नाही. मी म्हणतो अरे हिला कसं काय कळतंय मला समजा ना. काय माहिती आता माझं काय माहित नाहीये, पण मला थोडं थोडं वाचता येईल. गुजराती असेल. मागच्या जन्मी मी गुजराती असेल कदाचित, किंवा एखादा गुजराती माणूस किंवा आपला नेबर असेल मागच्या जन्मी. आणि पप्पा तुम्हाला कोणती लँग्वेज? मी मराठी आहे बाबा, मला काय गुजराती गुजराती कळत नाही. आता तो 2 शब्द बोलला तर मला कळाले नाही डोक्यावर. काय बोलतं मी म्हणलो आम्ही ते लँडस्लाईडच्या वेळेला जसं राब 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 तसं हा काय करतोय काय माहिती. हे म्हणतात हिंदी हिंदी हिंदी. त्याला विचार मला पण काय समजलं नाही लिटरली काय म्हणलं. त्याला म्हणून तर त्याला वाटलं तुला जर्मन येते का म्हणजे नाही नाही मग हिंदी बोलायला लागलं बरोबर. त्याला वाटलं आता हे जर्मन मध्ये चालू होतील. आता आम्हाला जर्मनचं भांड्याशिवाय दुसरं काय माहित नाही. शिवबाला थोडी थोडी जर्मन येते मला येते ना. थोडी थोडी. हा आता आता शिकवायला लागलेत त्यांना. जर्मनचं भांड. चला चला आता आले की भेटू जाऊ दे. त्याच्याशी बोललं त्याच्याशी त्या माणसाशी जर्मन मध्ये बोलायचं. जर्मन अण्णा व्हॉट आर यू डुईंग मॅन ऍक्सिडेंट. ओ माय गॉड. तो तिकडून फोडून ते इकडं आलाय. शिट ऍक्सिडेंट झालाय. हो कंट्रोल नाही झाली त्याला गाडी. कंट्रोल नाही झाली बाबू. तो इकडनं आलाय. हे सगळं थोडं झालंय तो. पोत ब्रेक फेल झाला असेल त्याचा. जाऊ दे बाबा आपण 5 सेकंद अलीकडे होतो ते बरं झालं. हो ना. नाही तर ऑलरेडी एक ब्रेक फेल आपण सहन केलाय, दुसरा नको आता. बापरे. ना इथं आहे ना इथं ब्रेक फेल झाला. बघितलं का मित्रांनो त्याचा ब्रेक फेल झाला होता, त्याच्यामुळे त्याने डिवायडरवर टाकली गाडी. ठीक आहे चांगलं केलं. एखाद्याला कुणाला दुखापत होण्यापेक्षा आहे ना डिवायडरवर गाडीचं किती पण नुकसान होऊ दे, एखाद्याला लागलं नाही पाहिजे. यस हे तत्व ठेवायचं. की तो इकडे का आलाय मला पण कळालं नाही. कळालं की मला वाटलं की आहे ना ऑफ रोड म्हणजे रस्ता खराब अच्छा ऑफ रोडची मजा घेत होता तो. मला काय वाटलं की रस्ता खराब असेल म्हणून एवढा दुराळा उडतोय, पण नंतर कळालं की तो इकडे ह्या लेनला आलाय. बरोबर बरोबर भावना कळाले मला. बरोबर होतं. डिवायडर चालायचं जाऊ द्या. आणि मित्रांनो 6:45 झाले. तुम्ही बघितलंच आम्ही यांना बर्गर खाल्लेत आता. खूप हाशा झाला मागाशी खातोय आणि शुभ अजून खातोय. सो चला आता डायरेक्ट आपण घरी भेटूयात, कारण मला माहिती आहे आता संध्याकाळ अंधार होणार आहे, काही दाखवण्यासारखं नाहीये. डायरेक्ट घरी भेटूयात. राहिलेत आता 300 ना 220 मुंबई राहिली आहे. अच्छा. आणि 331 पुणे राहिलंय. सो चला आता आपण बघू किती वाजता आपण पोहोचतोय. 6:45 झालेत. मला असं वाटतंय की आपण उशीरच पोहोचणार आहे, कारण अमृतांजन जो पूल आहे लोणावळ्याचा घाट आहे ना सगळा जाम आहे, आणि तो सकाळपासून जाम आहे. मी चेक करतोय गुगलवर. सो चला आता काय शेवटचा दिवस आहे ट्रिपचा. होऊ दे काय ट्रॅफिक जाम व्हायचंय काय व्हायचंय ते, कारण येताना सगळं ट्रॅफिक जामच लागलेलं आहे आम्हाला. तरी आम्ही एन्जॉय केलंय बरं का. आजचं ट्रॅफिक आम्ही खूप एन्जॉय केलंय. कालचं आणि परवाचं ट्रॅफिक एन्जॉय करण्यासारखं नव्हतं. खरंच नव्हतं यार. ओके चला डायरेक्ट घरी भेटूयात. बाय 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 बाय.